वेळी सुरुवात. अगदी सिंगलने सुरुवात झाली या श्री नवलाई देवी चिंदवली महत्वपूर्ण दिवसातील ही महत्वाची लढत प्री क्वार्टर फायनल. आखूड टप्प्याचा चेंडू अराउंड आउटसाइड ऑफ स्टंप जबरदस्तरित्या हाताला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. संग्राम माने सातत्यपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला मारा करण्यासाठी ओळखला जातोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील इथं पाहायला मिळते. नक्कीच प्रभावित केलेला आहे या गोलंदाजीनं संपूर्ण संघ. जर आपण पाहिला तर खुंटे संघ एक ॲटिट्यूड मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरतोय. यावेळी मात्र अगदी टप्प्यामध्ये आला, जबरदस्त फटका फसलाय, हवेमध्ये आहे, कॅच सुटली. सरपंच सांगतील निर्णय काय आहे. चौकार आहे, 4 धावा मिळतील नक्कीच. कॅच सुटला आणि जखमेवरती मिड देखील. एक हार्ड अटेम्प्ट नक्कीच होता, परंतु अखेरच्या क्षणांमध्ये थोडंसं दबावावरती नियंत्रण मिळवण्यात कमतरता जाणवली. अशा प्रकारचे कॅचेस मात्र तुम्हाला पकडावे लागतील, कारण महत्त्वपूर्ण ठरतात हे कॅच. ज्या पद्धतीनं सामने बदलण्याची ताकद एका कॅचमध्ये असते. आपण पाहिलंय आज दिवसभरात ते चित्र. सकाळी निखिल शेडगेचा कॅच सुटला, नंतर निखिलनं काय केलं आपण पाहिलंय. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल फिल्डर येतो. यावेळी मात्र नो मिस्टेक, पकडलाय कॅच. श्रीकांतला परतावा लागेल माघारी. बॅक टू डग आउट. श्रीकांत या सामन्यात प्रमोट केलं गेलं सलामीवीराच्या भूमिकेत, परंतु एका चौकारा व्यतिरिक्त त्यांना मात्र थांबावं लागलंय. संग्राम माने इथं मात्र कौतुकास्पद आहे कामगिरी. थांबवला धावफलक, त्याचबरोबर फलंदाजाला देखील परतीचा रस्ता दाखवलाय. 4 चेंडूच्या पाठीमागे 1 विकेट, 5 धावा आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आकाश. श्री नवलाई देवी चषक चिंदवली अगदी आपण पाहतोय प्रतिष्ठेची आणि सन्मानाची स्पर्धा. गेले 4 दिवस अविरतपणे मैदानाच्या आतमध्ये मेहनत चालू आहे खेळाडूंची, तर मैदानाच्या बाहेरच्या बाजूला पडद्यामागे आयोजकांची देखील तितकीच धावपळ आपल्याला पाहायला मिळते. आपली यूट्यूब टीम ह्या संपूर्ण स्पर्धेला जिवंतपणा आणण्याचं काम करते आणि ही स्पर्धा आज 4थी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये वाकडोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मात्र कंप्लीट होऊन जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षणाने प्रभावित केलं आतापर्यंत खेळाडूंच्या. खुंटे संघ ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये वावर राहिलाय, तो तुमचा जो आतमध्ये जो ज्या पद्धतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हालचाली असतात, वावर असतो, तो बरंच काही सांगून जातो, शिकवून जातो. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू विसावेल, सिंगल प्राप्त होईल. याबरोबर षटकाचे होईल सांगता. 1 गडी बाद, 7 धावा धावफलकावर. एक लोकजन पार्टी चे अध्यक्ष, युवा अध्यक्ष वाई तालुका यांचं शुभ आगमन होतं, अर्थात अमरजी इतापे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून पाणी आपल्या संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंसाठी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. अगदी पुण्याचं काम केलं गेलंय. या दरम्यान दुसरा षटक हाताळण्यासाठी ऋषी सज्ज असेल. पहिला चेंडू फुलटास, त्यावरती जोरदार प्रहार, गॅप मध्ये निष्ठून जाईल, सीमारेषे पार. रजत चाबला चौकार.
नेल्सन इज ऑन द बोर्ड. 11 धावा लागतायत धावफलकावरती. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा मारा, परंतु पंच सांगतील हा स्वैर मारा आहे. वाईट बॉल, अवांतर धाव होईल प्राप्त. ताळमेळ साधणं गरजेचं. अगदी आखूड टप्प्याचा मारा सातत्याने करत असताना ती दिशा देखील अचूक असणं गरजेचं आहे. यावेळी मात्र हवेमध्ये आहे चेंडू. गॅप मध्ये देखील 2 क्षेत्ररक्षकांमध्ये भेदलेली आहे जरी आणि निष्ठून जाईल चेंडू सीमा पार. क्लासिकल हिट म्हणावा लागेल. इथं जो गोलंदाजाच्या वेगाचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करायचा हे या फटक्यातून शिकायला मिळतं. कोणत्याही प्रकारे ताकद तुम्ही प्रदान करूनंतर या सिमेंट विकेटवरती काय घडतंय, एखादा वेगवान आलेला चेंडू जर ताकदीने तुम्ही मारायला गेला ना तर बॅट अगदी येईपर्यंत चेंडू निष्ठून जातोय. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधलेला आहे. जबरदस्त हाताळला हा चेंडू. आखूड टप्प्याचा यावेळी संधी दिलेली नाहीये ग्लान्स करण्याची. डॉट बॉल आलाय. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलणार आहेत आजच्या मॅच मध्ये. अगदी सकाळच्या सत्रात भुईंज संघाने वर्चस्व गाजवलंय. क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसातील दुसरा संघ कोणता असेल यासाठी खेळली जाणारी ही लढाई. यावेळी फुल टॉस ग्लान्स केला आहे. शॉर्ट फाईन लेग वरती खेळाडू आहे. मिसफिल्ड होईल, थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या दरम्यान 2 धावा मात्र होतील पूर्ण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा नक्कीच या मॅच मध्ये गरजेची आहे. अगदी मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने खेळ दर्शवला आहे खुंटे संघानं, कुठेतरी ते इंटेन्सिटी ती कुठेतरी कमी जाणवते का नक्कीच या मॅच मध्ये. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये अगदी सर्कलच्या आतमध्ये. मिसफिल्ड चुका मैदानाच्या आतमध्ये. छोटे छोटे चुका मोठमोठे बदल घडतात, परंतु इथं कौतुक आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावरच पुढे जावं लागतं. अगदी मिसफिल्ड झाली परंतु बॅकअप दिला गेला लगेच. अगदी काऊ कॉर्नर, मिड विकेट या 2 खेळाडूंची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. रिले फिल्डिंग 2 धावा प्राप्त झाल्यात जरूर, परंतु चांगलं षटक हे हाताळलं गेलं. 20 धावा आहेत धावफलकावरती. जबरदस्त इथं मात्र बॅटची काढा जरूर. अगदी रणजित तयार आहेत डीप मध्ये. मागच्या मॅच मध्ये साहिल पवारला आपण पाहिलं. आज रणजित या मॅच मध्ये खुंटे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो खेळाडू अशा पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघासाठी देखील बऱ्याच वेळेला योगदान देतात. हे षटक इथं थांबतंय. 2 षटकांनंतर 21 धावा फलकावर आहेत आणि आता मात्र एक युवा गोलंदाजीसाठी महेश येतोय. महेशच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मागच्या सामन्यात 3रं षटक हाताळलं, नक्कीच गोलंदाजी लक्षवेधी आहे. युवा संघ आहे आणि या युवा संघाकडे कौशल्याची कमी नाहीये. यावेळी आडव्या बॅटने खेळायला फटका. समोरच्या बाजूला लॉंगावरती खेळाडू आहेत. चेंडू थांबेल नक्कीच. रजतच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षणाचं कौतुक का करावं लागेल या मॅच मध्ये, कारण ज्या पद्धतीनं गेले 2 मॅच आपण पाहतोय डिसिप्लिन जो आहे, थ्रो हा अगदी फेकी जे आहे, थेट किपरकडे थ्रो करायचा असेल तरी तो डायरेक्ट हातामध्ये टाकण्याची ताकद आहे खांद्यामध्ये. ते मजबूत खांदे कष्टातून मेहनतीतून येतात, त्यासाठी अथक परिश्रम तुम्हाला करावे लागतात. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्सर, परंतु तयार होता फलंदाज. यावेळेला भिरकावून दिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी. पिच बॉल साठी तयार आहे फलंदाज. यावेळी कसलेल्या फलंदाजाचा सामना झालाय. ज्या वेळेला एखादा मुरलेला फलंदाज समोर येतो तेव्हा खऱ्या अर्थानं
गोलंदाजाचं कौशल्य पणाला लागलेलं असतं आणि हीच खरी लढाईची वेळ असते, हीच खरी परीक्षेची वेळ असते आणि ती महत्त्वपूर्ण परिस्थिती आत्ता आहे. या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे लढाई केली जाईल, पुनरागमन कसं केलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाजाच्या खांद्यावरती एक अनुभवाची थाप देणं गरजेचं आहे आणि संग्राम ती देतोय, तो अनुभव शेअर केला जातोय, डिस्कशन केलं जातं. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन लेट ॲडजस्टमेंट्स असं म्हटलं जातं आणि ते डिस्कशन इथं केलं जातं. त्या डिस्कशनमध्ये उत्तर येणार का हे उत्तर पाहायचं आहे. खरं तर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. यावेळी मात्र समोरच्या बाजूला टाकला बॅटची इनसाइड शॉट, फाईन लेग मध्ये थांबवला गेलाय चेंडू. सिंगल सिंगल होतीये प्राप्त. चांगला चेंडू हाताळलाय, पुनरागमन केलंय, त्याची गरज होती. अगदी जबरदस्तरित्या हाताळले जाते षटक. तर मात्र दबाव आहे, त्या दबावाला झुगारून द्यावं लागेल. आकाश आणि रजतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाशकडून आता अपेक्षा असतील संघाला. जबरदस्त गोलंदाजी यावेळेला. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न आहे परंतु संधी दिली जात नाहीये. अगदी महेशच्या गोलंदाजीकडे थोडंसं लक्ष वेधलं ना तर ज्या पद्धतीने त्याचा रनअप आहे, डाव्या हातामध्ये चेंडू हाताळला जातो, त्यानंतर रनअप ज्या पद्धतीने सिंपल अँड हार्ड ऍक्शन. पुन्हा एकदा आपण त्या ऍक्शनकडे लक्ष वेधूयात. जबरदस्त. यावेळी पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. फलंदाज तयार, आड्या बटणं खेळलाय. संग्रामच्या वतीनं चेंडू थांबवला जाईल, त्यानंतर फेकी देखील तितक्याच जबरदस्तरित्या बॅकअप दिला जातोय. महत्वाचं म्हणजे बॅकअप, तो बॅकअप गरजेचा, पाठिंबा गरजेचा, पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं. अगदी चुका होतात, चुका झाल्यानंतर त्या सावरणं गरजेचं असतं. एक चेंडू अजूनही बाकी आहे षटकामध्ये. 30 धावा फलकावरती लागल्या जरूर, परंतु कुठेतरी अगदी टॉसच्या वेळेला श्रेयस यांना जेव्हा आपण विचारलं, श्रेयस यांचं म्हणणं होतं पहिल्या 37 धावा म्हणजे आम्ही खूप दिल्या, आम्हाला आणखी कमी द्यायच्यात. परंतु इथं समर्थ संघ देखील तयार आहे. या वेळेला 30 धावा ऑलरेडी लागल्या आहेत. या चेंडूच्या पाठीमागे देखील सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न निश्चितपणे होईल आणि ती धाव दुसरी घेतली देखील जाईल. 3 षटकांचा थांबतोय खेळ. एक गडी बाद, 32 धावा धावफलकावरती दाखल. यानंतरची मॅच महत्वाची असणार आहे कारण यानंतर क्वार्टर फायनल मध्ये भुई संघ, आजच्या दिवसामध्ये ज्या संघानं सकाळच्या सत्रात छाप सोडली आहे, अगदी स्टार संघाकडे देखील आहे. सोमनाथ बल्लाळ सर असतील, सागर मोहिते सर, निखिल शेडगे, सुमित, अनेक तगड्या फटकेबाजांची फळी आणि त्यांच्या विरुद्ध कोण उभं टाकणार यासाठी केली जाते ही लढाई. प्री क्वार्टर फायनल मॅच. 32 धावा धाव फलकावर आहेत. 4थं षटक कोण हाताळणार एक मात्र आपण आता पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी श्रेयस येतोय. श्रेयसच्या माध्यमातून रनअप मार्क केला जाईल. अगदी पहिल्या सामन्यात दादा याला पाहिलं होतं, यावेळी श्रेयसच्या हातामध्ये चेंडू आहे. श्रेयस उंबरे रनअप मार्क केला जाईल श्रेयसच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची रचना देखील बदललेली पाहायला मिळेल. संग्राम माने आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. तयार असेल श्रेयस. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, दिशाहीन नक्कीच आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. अवांतर धाव दाखल होते धावफलकामध्ये.
यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ पंत सांगतील. आणखी एक वाईड बॉल आहे. नक्कीच श्रेयसच्या माध्यमातून षटक हाताळताना सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. 2 वाईड आलेले आहेत. यावेळी मात्र जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे मध्ये आणि सीमा रेषेच्या पलीकडे पॉवरफुल सक्सेसफुली एक्झिक्युटेड बाय रजत. अप्रतिम फटका. 40 वरती धावफलक. अगदी 12 चेंडू 28 वर कार्यरत आहे रजत. जबरदस्त खेळी रजतच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला देखना फटका खेळला आणि धावफलक सक्रिय केलाय. गोवे संघ देखील तगडा मजबूती दाखवली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा ताकदीने केलेला फटका डीप मध्ये प्रसाद तैनात आहे. प्रसादच्या माध्यमातून थांबवला जाईल. 2 धावांचा प्रयत्न मात्र यशस्वी होईल. गोवे संघ रजतच्या या खेळीच्या जोरावर नक्कीच आणि मैदानाच्या आतमध्ये रजतचा जल्लोष आपण पाहतोय. डगआउट मध्ये देखील तो प्रोत्साहनपर आवाज सातत्याने येतोय खेळाडूंसाठी. यावेळी फुलटॉसचा फुलटोल वसूल पैसा वसूल स्ट्रोक ओव्हर वाईड लॉंग ऑन सीमा रेषेपार मस्तक पेडस्तक तडक फडक बेधडक फटका आहे कडक सिक्सर. वेग पकडलाय धावफलकानं. 48 वरती पोचलाय धावफलक. मागच्या सामन्यात दादाने गोलंदाजी केली ती 4थ्या षटकात. यावेळेस मात्र श्रेयसकडे चेंडू सोपवला आणि श्रेयस वरती हल्ला चढवला. इथं राज यांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा नक्कीच येतोय. विश्वंभर शिंदे लेग अंपायरच्या भूमिकामध्ये आणि त्यांना आता मात्र 1 बाउन्सचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. यावेळेला फटका मात्र फसला. हवेमध्ये आहे. फिल्डर येतोय परंतु अंदाज चुकतोय. अंदाज चुकल्यानंतर चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन. आकाशला तंबूमध्ये परतावं लागेल माघारी. नवीन फलंदाजाला दाखल व्हावं लागेल. तीन 3.5 चेंडूचा खेळ होतोय. 50 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज दाखल झालाय. यावेळेला मोठा फटका खेळलाय हवेमध्ये आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील स्टँड अँड डिलिव्हर. रजतचा अफलातून ब्रास. 17 चेंडू 44 धावांची खेळी केली रजतनं. रजतची खेळी आवडली असेल ना तर टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत. 4 षटकांनंतर 56 धावा धावफलकावरती आहेत. श्रेयस यांनी सांगितलं होतं 4 षटकानंतर आम्ही 30 वरती रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु श्रेयस वरती चालला चढवत 56 वरती धावफलक पोहोचवलाय. उत्तर देण्यासाठी आता संघर्ष भरपूर करायचा आहे. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आक्रमकरित्या खेळावा लागेल. दुसरीकडे बुल्स संघाला विनंती असेल आपण तयार राहा. या इनिंग्स नंतर आपण लगेचच टॉस घेऊन मॅच सुरू करणार आहोत. अर्थात या सामन्यातील विजेता संघ तुमच्यासोबत भेटणार आहे. जर तुमचे सर्व संघ एकत्रितपणे तयार ठेवा. बुल्स संघाला विनंती असेल. यानंतरची महत्वाची मॅच अगदी आपली असणार आहे.
खुंटे संघ विनंती आहे, कॅप्टन आपला एक खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा, अगदी त्वरित पाठवा. खुंटे संघ कोणताही एक खेळाडू प्लीज समालोचन कक्षाकडे पाठवा. येस, सोमकरे यांतोशी बाग म्हणत आहे आपलं मनपूर्वक स्वागत श्री नवलाई देवी चषक चिंदवलीच्या माध्यमातून केलं जातं. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला आली आहे. खुंटे संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. काय बॉल पाहिजे का दुसरा त्यांना? थांबा की इकडून माहिती भर काढून देऊ का म्हणाव? द्या 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 दुसरा चला वेळ नाही आपल्याकडे. द्या 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 की टाकणार ना का बॉल बॉक्स देऊ म्हणाव? सर बॉल आतमध्ये आलाय तो प्लीज घ्या. गोवे विपक्ष खुंटे महत्वाची मॅच आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये संघर्ष अटळ आहे. खुंटे संघ तुमचा एक खेळाडू इथं समालोचन कक्षात पाठवा. अगदी 11 मधला एक खेळाडू पाठवा, अन्यथा स्कोरिंग मध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या तर तुम्हाला त्याच्यासाठी कमिटीला जबाबदार धरता येणार नाही, याची नोंद घ्या. अगदी मैदानाच्या आतमध्ये बंटी दाखल होत आहेत. संग्राम स्ट्राईक वरती दाखल होईल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बंटी असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू ची गरज. गोलंदाजीसाठी सुनीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बंटी संग्राम आणि बंटी पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती बिग हिट, जोरदार प्रहार. चेंडू जातोय थेट वर काव कॉर्नर, सिक्सर. संग्राम मानेचा ब्लास्ट. 56 धावा उभारल्या आहेत गोवे संघाने. 57 करायच्या तरी नक्कीच संग्रामने सांगितलंय ये तो बस शुरुआत है, ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है, हल्की सी झाकी मैंने दिखाई है. अगदीच फलटण तालुक्याचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलेलं आहे. STPL सारखी प्रतिष्ठेची स्पर्धा खेळणारा खेळाडू आणि नक्कीच ती क्वालिटी इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती मात्र थोडीशी लेंथ मागच्या बाजूला खेचली. पंच सांगतील वाईड बॉल. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. संग्राम आणि सुनील यांनी देखील STPLचं पहिलं पर्व गाजवलेलं आहे. अनुभव आहे, परंतु यावेळेला चेंडू खराब. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, कॅच पकडलाय परंतु हा नो बॉल आहे. इट इज अ बीमर. जीवनदान मिळतं. नो +1 2 धावा तर मिळतीलच, परंतु पुढचा चेंडू मात्र बोनस असेल, फ्री हिट असेल. अगदी सुनील अनुभवी आहेत, परंतु तो अनुभव आज कामी आणावा लागेल. STPLचं पर्व गाजवणारे सुनील दुसरीकडे, संग्राम देखील कमी नाहीये. फलटण तालुक्यामध्ये सातत्याने दर्जेदार क्रिकेट संग्रामच्या माध्यमातून खेळलं जातं. ग्रामीण बारामतीचं क्रिकेट मध्ये देखील आता चांगली त्यांनी खेळी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला हा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला जातोय. यावेळेला मात्र समोरच्या बाजूला हाताळायला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा बंटीचा प्रयत्न मात्र सफल होत नाहीये.
अगदी संग्राम प्रयत्नशील आहेत स्ट्राईक वरती येण्यासाठी, परंतु ती संधी मिळत नाहीये. ज्या पद्धतीने आपण चर्चा केली, सुनील हे देखील कसलेले गोलंदाज, अगदी STPLचं पहिलं पर्व त्यांनी गाजवलेलं आहे, परंतु तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षरित्या दाखवणं गरजेचं, तो दाखवला जातोय. एक षटकार आला, त्यानंतर एक वाईड नो, परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. हा देखील वाईड असेल, अवांतर धाव मिळेल. जबरदस्त आणखी एक चेंडू, आणखी एक निर्धाव स्वरूपाचा, अगदीच एक्स्ट्रा झाले. त्या दरम्यान 3 डॉट बॉल मात्र हाताळले गेले त्या सुनील यांच्या माध्यमातून. 10 वरती धावफलक आहे. सौरभ सर बॉल दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर वाटलं होतं धावफलकाला वेग येणार काय, परंतु सुनील सांगतायत इतकं सोपं नाहीये गाड्या. मी आहे मैदानाच्या आतमध्ये, अनुभवाची शिदोरी माझ्या गाठीशी आहे, मी सदैव माझ्या संघाच्या पाठीशी आहे, ते दाखवतायत सुनील. यावेळी मात्र बंटीच्या माध्यमातून समोरच्या बाजूला एक्झिक्यूट केलेला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर बॉलर सेड, सीमा रेषे पार, 1 बाउन्स, चौकार. या चौकाराने धाव फलक देखील घेतोय, चांगला आकार, 14 वरती पोहोचतोय. एक्स्ट्रा कव्हर सुपर कव्हर खेळाडू तैनात, तो मात्र आता सर्कलच्या आत घेतला जाईल आणि डीप मध्ये लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात. पांचाळ क्रिकेट क्लबचे एक दर्जेदार खेळाडू, ज्यांनी पांचाळ क्रिकेट क्लबचं क्रिकेट पुढे आणलं, असे सन्माननीय रवी जाधव यांचं आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत. या दरम्यान कॅच मात्र पकडला, यशस्वीरित्या पकडला. अखेरच्या क्षणांमध्ये विकेटचं पतन, बंटीचा खेळ थांबतो. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती 1 गडी बाद, 14 धावा. हे सन्माननीय आदरणीय रवी जाधव सर यांचं आगमन होत आहे. पांचाळ क्रिकेट क्लब म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या संपूर्ण कारखाना परिसराचं क्रिकेट, पाचवड वाई तालुक्याचं क्रिकेट पोहोचवण्याचं काम करणारा संघ आणि त्या संघाचे एक प्रतिनिधी, अर्थातच माजी खेळाडू, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे रवी जाधव सर, हे आपलं मनपूर्वक स्वागत. 14 धावा आल्या तर पहिली विकेट, तदनंतर मात्र प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. गोवे संघाच्या माध्यमातून 14 धावा आल्या आहेत. अगदी 14ची रणनीतीच तुम्हाला रन रेट कायम राखायचा आहे. 18 चेंडू आता 43ची गरज. निर्णायक असणार आहे ते पुढचे काही चेंडू. संग्रामवरती नजरा नक्कीच असतील. संग्राम आणि संग्रामची सोबत करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर आलाय प्रसाद. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत अगदी या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेच्या षटकानंतर आता मर्यादा क्षेत्ररक्षणाची थोडीशी शिथिल झालेली आपण पाहतोय. पहिला चेंडू बिग हिट केला, डाऊन द ग्राउंड, ओव्हर लॉंग ऑन, सीमा रेषे पार, लांब 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 षटकार. संग्राम माने. अगदी सांगितलं जात है हम भी कच्चे खिलाड़ी नहीं है, ये मंजिल अगर पहाड़ है तो मैं भी दशरथ मांझी हूं, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. संग्राम माने स्टाईल मध्ये. जबरदस्त षटकार लगावलाय संग्रामनी. बॅटचेज या वेळेला मात्र पकडला कॅच. विकेटचं पतन. संग्राम माने. बिग विकेट डाऊन. मोठा मासा लागला गळाला. बॅटर वॉज द बॅटल, बॉलर विन्स द वॉर, बॉलर हॅज द लास्ट लाफ. शेवटचा असू मात्र गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. नक्कीच त्या षटकारानंतर अग्रेसिव्ह गोलंदाजी, थोडासा टप्पा मागे खेचला, अग्रेसिव्ह फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मात्र फसला,
परतावं लागेल माघारी. ऋषी येतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू अजूनही 37 धावांची गरज आहे. संग्रामची गरज होती संघाला. कुठेतरी तो मोठा झटका म्हणावा लागेल. आठ चेंडूच्या पाठीमागे 20 धावा आल्यात जरूर, परंतु 2 विकेट देखील आल्यात. ऋषी आणि प्रसाद आहे या खेळाडूंकडे देखील तो क्लास आहे, परंतु प्रतीक तयार आहे पुन्हा एकदा. ऋषी यांचा पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटनं केलेला प्रहार, थोडीशी मिसफील्ड जरूर सुनीलच्या माध्यमातून, परंतु बॅकअप आहे, सिंगल मिळेल. कव्हर्सच्या दिशेमध्ये अगदी सातत्यपूर्वक चांगले फटके खेळलेत आतापर्यंत ऋषीनं. सच्च्या खांद्यावरती बरीचशी मदार असणार आहे संघाची. प्रसाद सज्ज असेल, तयार असेल. 57 धावांचं मोठं टार्गेट आणि त्या मोठ्या टार्गेटच्या पाठलाग करताना 2 विकेट आलेत, परंतु प्रसाद सांगतोय की क्षमता आहे माझ्याकडे, ती क्षमता आहे, संघासाठी योगदान मी देऊ शकतो. आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडं. ठोकराय चौकार. 4 धावा मिळतील. त्या 4 बरोबरच धाव फलकाला देखील येईल आकार. 25 रन्स. आता मात्र 14 चेंडू 32 ची गरज. मॅच इज ऑन, व्हेरी मच ऑन. पंचवीस धावा आहेत धाव फलकावरती. 14 चेंडू 32. रणनीती आता काय असेल, रणनीतीमध्ये काय बदल केला जाईल हे पाहायचं आहे. अगदी जबरदस्त फटकेबाजी केली जाते अगदी दोन्ही बाजूने. मॅच इज ऑन सेट फायर. यावेळी मात्र समोरच्या बाजूला केला बिग हिट, बिगर अँड बेटर दिस टाइम. यावेळी एक पाऊल पुढे टाकले. यावेळी चौकार नाहीये तर सांगितलंय लांबच लांब षटकार आहे. यस, कॅमेरामॅन प्रीतम लोखंडे यांच्या डोक्यावरून खेळलेला फटका, जबरदस्त फटका लगावतोय. या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंतपणा आणलाय. एक महत्वाचा चेंडू. 31 धावा आहेत धाव फलकावरती. 13 चेंडू 26 ची गरज आहे. तेरा चेंडू 26. अगदी 2 चांगले फटके काय करू शकतात मैदानाच्या आतमध्ये. मॅच पूर्ण बदलली आहे. यावेळी मात्र फटका बसला, बॅटची कडा, विकेट. अखेरच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन. गोवे विपक्ष खुंटे. ही मॅच मात्र जबरदस्त होती. कधी या बाजूला कधी त्या चित्तोरी तो पट्टनेर असं काहीच चित्र. आणि इथं अखेरच्या चेंडूवरती प्रसादला माघार धाडत गोवे संघाने देखील आपलं इरादे स्पष्ट केलेले आहेत. 12 चेंडू आता 26 ची गरज. दादा मैदानाच्या आतमध्ये येतोय. युवा खेळाडू. गोलंदाजीसाठी मात्र कोणी येईल नक्कीच चर्चा केली जाईल. चर्चेतून उत्तर देखील मिळणार आहे. खडतर परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये उभं राहायचंय मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू 26 ची गरज. आणि श्रीकांतच्या हातामध्ये सोपवला चेंडू. दादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू 26 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. ऋषी आणि दादा यांच्या खांद्यावरती मदार असेल. या 12 चेंडूच्या पाठीमागे प्रहार करत राहावं लागेल या जोडीला.
पहिला चेंडू श्रीकांतच्या माध्यमातून फटका फसला हवेमध्ये आहे. सुनील डाऊन द बॉल, कॅच सुटला. कॅच सोड दिया या मॅच हे मात्र पाहायचं. आता 2 धावा आल्यात. 11 चेंडू 24 वरती समीकरण आहे. 2 चांगले फटके समीकरण बदलतात, परंतु एक विकेट देखील पूर्ण गणित बदलून टाकतं, चित्र बदलून टाकतं. परंतु ती कॅच मात्र इथे सुटली आहे. अकरा चेंडू 24 ची गरज आहे. 33 धावा धावफलकावरती लागले आहेत. कॅचेस पकडावे लागतील. क्रुशियल मोमेंट्स मध्ये छोटे छोटे क्षण महत्वाचे असतात. यावेळी मात्र जबरदस्तरित्या उसळी मिळाली चेंडूला. अगदी शॉर्ट ऑफ गुड लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप हाताळत असताना हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जी अतिरिक्त उसळी मिळाली त्या एक्स्ट्रा बाउन्सने फलंदाजाला चकित केलाय. डॉट बॉल, महत्वपूर्ण निर्णायक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेला स्टेप आउट त्याचा सुरेख वापर आणि जबरदस्त प्रहार, खणखणीत दणदणीत सुपर हिट ब्लॉकबस्टर सिक्सर षटकार लगावलाय. ऋषीचा हा ब्लास्ट इथं मात्र गणित पुन्हा एकदा बदलतोय. 9 चेंडू 18 धावा. यस, कॅचेस सुटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कशा प्रकारे उपद्रव मानवू शकतात हे आपण पुन्हा एकदा पाहतोय. कॅचेस आर इम्पॉर्टंट, ते पकडावे लागतात, अन्यथा बरीचशा मॅच हातातून निसटते. आणि इथं 9 चेंडू 18 ची गरज असताना आता ऋषीचा हा ब्लास्ट सांगतोय मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जबरदस्त. यावेळी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळत आहे. हा टप्पा सातत्यानं त्रस्त करत राहिला आहे फलंदाजांना. वारंवार ज्या पद्धतीनं जेव्हा ही गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू हाताळले जातात ना, तेव्हा फलंदाजाला स्ट्रोक मेकिंग या खेळपट्टीवर सोपं राहिलेलं नाहीये, कारण तो एक्स्ट्रा बाउन्स ही खेळपट्टी प्रोव्हाइड करते. 8 बॉल 18 ची गरज. पुन्हा एकदा यावेळी स्विंग अँड मिस. जबरदस्तरित्या सातत्याने तो टप्पा पकडलाय. श्रीकांत यांना अखेरीस सूर गवसलाय. 2 निर्धाव स्वरूपाचे सलगचे चेंडू समीकरणामध्ये पुन्हा बदल करतील. 7 चेंडू 18, अर्थातच हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती बरीच मॅच आपल्याला बदललेली पाहायला मिळेल. स्टेप आउट, फटका फसला, पुन्हा एकदा हवेमध्ये लटकला, पुन्हा एकदा कॅच सुटलाय आणि इथं मात्र ऋषी थांबतोय. हा कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल घेतली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. निर्णायक राहणार आहे हा क्षण. या क्षणाला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा जो निर्णय, तो निर्णय धाडसी निर्णय आहे का नाही हे मात्र येणारे चेंडू ठरवतील. 6 चेंडू 17 ची गरज आहे. जबरदस्त मॅच अगदी रंगलेली आहे. मजा आहे का मॅच में? 6 चेंडू 17चं समीकरण असताना नक्कीच खुंटे संघाला ऋषीच्या आता आक्रमकतेची गरज आहे. ज्या पद्धतीने एक षटकार लगावला तो एक पुरेसा ठरणार नाहीये. आता 3 षटकार, अर्थात तुम्हाला 6 चेंडूच्या पाठीमागे कशा पद्धतीने तुम्ही खेळ करताय, रणनीती कशा पद्धतीने आखताय, त्याचं एक्झिक्युशन मात्र महत्वाचं ठरेल. कारण प्लॅनिंग कितीही करा, त्या प्लॅनिंगचं तुम्ही जर प्रॉपर एक्झिक्युशन केलं नाही तर मात्र त्याला अर्थ उरत नाही. छोटीशी टीम मिटिंग अर्थातच प्रसादच्या माध्यमातून मेसेज दिला गेलाय, त्यानंतर बदल होईल का या सामन्याच्या स्थितीमध्ये पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात येतोय विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवला. विशाल वर्सेस ऋषी असं हे बॅटल असेल. अगदी सातत्याने मोठे फटके खेळणं सोपं कार्य नाहीये या मैदानावरती, कारण स्ट्रोक मेकिंग अवघड राहिलेलं आहे या खेळपट्टीवर. खेळपट्टीनं बऱ्याच मुवमेंट मध्ये गोलंदाजाची साथ दिलेली आहे. 6 चेंडू 17 ची गरज. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. इट्स मी मुवमेंट फॉर ऋषी. या मुवमेंट मध्ये स्वतःवरती विश्वास दाखवलाय. तो सार्थकी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथं मात्र गोलंदाज संधी देत नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप, फुटवर्कची कमतरता जाणवते इथं.
कारण सातत्यानं बॅट मारायच्या वेगळ्या फिरते, परंतु चेंडूच्या दिशेने जाणं देखील गरजेचं आहे. हेड पोझिशन तुमची कुठेतरी गडबड होते. ती हेड पोझिशन जर सावध असेल, फुटवर्क चांगला असेल तर कनेक्शन व्हायला वेळ लागत नाही. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय, थांबवलाय, सिंगल घेतलेलं नाहीये. अगदी 4 चेंडू आता 17, 3 षटकार खेळायचेच आहेत, पर्याय नाहीये. कारण कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम. श्री नवलाई देवी चषक चिंचवली या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस या नियमाअंतर्गतच तुम्हाला खेळायचं आहे. स्टेप आउट, मिस्टर स्ट्रोक. परंतु इथं पंत सांगतील हा चेंडू उजष्टीच्या अतिशय बाहेर आहे, वाईड बॉल दिला जाईल नक्कीच. आता मात्र 4 चेंडू 16ची गरज राहील. येणारा चेंडू निर्णायक असणार आहे, महत्वाचा असणार आहे. या संपूर्ण सामन्याच्या दृष्टिकोनातून लढाई लढवणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. भुईंज संघासोबत कोण हात करणार हे ठरवणारे 4 चेंडू. हवेमध्ये आहे फटका, फटका खरं तर फसलाय, परंतु गॅप मध्ये देखील आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 वरतीच ऋषी थांबतील, नक्कीच थांबावं लागेल. कारण आता 3 चेंडू 14ची गरज असताना जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती पुन्हा एकदा घेतली आहे. जबरदस्त मॅच घडली आहे खरं तर मित्रांनो. ज्या पद्धतीने मॅच पुढे सरकली आहे, प्रत्येक चेंडूवरती इव्हेंट्स घडतायत, मोठमोठे क्षण इथं पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 14ची गरज असताना एक चांगला फटका मॅच मध्ये पुन्हा जिवंतपणा आणू शकतो. ती क्षमता ऋषीकडे आहे, त्या क्षमतेला ओळखावं लागेल आणि कार्यसिद्धीस न्यावं लागेल. नाहीये फुटवर्क, नाहीये फुटवर्क, नाहीये कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. हा चेंडू देखील निष्ठून चाललाय, सातत्याने एकाच दिशेला स्लॉग करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्लॉगिंग खरं तर याला म्हणावं लागेल. 2 चेंडू आता औपचारिकता बाकी आहे. गोवे संघ 2 चांगले चेंडू अवघे हाताळायचे. यावेळेला कनेक्शन झालंय, हाफ वॉली आहे, षटकार लगावलाय, परंतु थोडा उशीर झालाय का? नक्कीच झालाय, कारण एखादा चमत्कारच आता या सामन्यात पुनरागमन आणून देऊ शकतो. 1 चेंडू 8ची गरज. गोलंदाजाला आता महत्वाचं काय तर चूक करायची नाही, एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे गोलंदाजाला, फक्त एक चांगला चेंडू. 8 धावांची गरज आहे. यावेळी फटका फसला आणि कॉट बिहाइंड द विकेट. ऋषीला परतावं लागेल माघारी. याबरोबरच मॅच फिनिश. या जबरदस्त मॅच मध्ये गोवे संघ ठरलाय वरचढ, दबावावरती मिळवलंय यशस्वी नियंत्रण. आणि आता मात्र क्वार्टर फायनल मध्ये करेल भुईंज संघाचा सामना. भुईंज कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. चला भुईंज कॅप्टन लगेच या, गोवा कॅप्टन आपण देखील या.